जवळून होते का खूप? नाही येत आहेत का केस सगळे? हा बरोबर आहे मॅडमचे. हो. एवढे दिख रहे क्या? उसका फेस दिख रहा है एवढे? खाली अजून बस बस नॉर्मल. एवढे का? बल्कि ड्राई है ठीक है. पकड़ो. ना 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 ऑलमोस्ट सगळ्या फोन मध्ये आलेल्या आहेत. काय काय नवीन शिकायला मिळतं. नवीन शिकायला लाईव्ह टाकलं असतं तर किती चाललं असतं. नको आहेत ना क्लायंट वगैरे, त्यांना नाही चालू. ठीक आहे. मी पण बिझनेस करते, मला माहिती आहे हाईप येणं किती इम्पॉर्टंट आहे. पण मी कधी मार्केटिंगच नाही केली. 2 वर्ष झालं मला मार्केटिंगचे 1 रुपयाचं मार्केटिंगला पैसे नाही लावले. मग माझं असंच प्रमोशन वगैरे, माउथ पब्लिसिटी. तसंच होतं. तुम्ही जर सर्व्हिस चांगली दिली ना, सॉफ्टवेअर वगैरे बनवतात माझे. वेबसाईट बनवतात, सॉफ्टवेअर बनवतात. वेबसाईट बनवतो तुम्ही? हो, ॲप्लिकेशन बनवतात. किती घेतात वेबसाईट बनवायला? डिपेंड्स तुमचे पेजेस किती आहेत. आता तुम्ही कसे म्हणाले नाही, ते पण इम्पॉर्टंट आहे ना. मग जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंगचे ॲड्स वगैरे रन करू शकता इन्स्टावर. वेबसाईट असलं तर आता कसं मोस्टली लोक इन्स्टा वगैरे बघतात, तर मग त्याच्यानंतर मग तुम्हाला कसं शोधणार ते लोक? इन्स्टावर माझे 24,500 का 700 असे काहीतरी. पण लोक तुम्हाला कुठं, कसं असतं मॅडम की तुम्ही जर पेजवर एंगेज ठेवलं ना लोकांना, तर ते ऑब्व्हियसली तुमच्या फेसबुक इंस्टावर ते कंटिन्युटी राहते. व्ह्यूज जे असतात ना ते पण जास्त इम्पॉर्टंट असतात. डिजिटल मार्केटिंगमध्ये ते इम्पॉर्टंट. व्ह्यूज येणं इम्पॉर्टंट नाही मॅडम. ना 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 पेजची कंटिन्युटी असणं इम्पॉर्टंट. तुमच्या पेजवर किंवा तुम्ही टाकलेल्या व्हिडिओजवर एकच क्लायंट नाही ये थ्रेडिंग तिरका आला मॅडम. तुमच्या पेजवर एक माणूस किती वेळा येतो, कंटिन्युटी किती आहे त्याची, ते जास्त महत्वाचं असतं. आता माझी वेबसाईट आहे, त्याच्यात जर तुम्ही फ्लो बघितला ना, माझ्या आउट ऑफ इंडिया सुद्धा माझी वेबसाईट सर्च करतात, बघतात कंटेंट काय तो बघतात. आता बरेच लोक काय करतात, ते फक्त व्हिडिओज बनवतात, टाकतात, पण पेजवर एंगेज कसं ठेवायचं कस्टमर्सला, दॅट इज अ डिफरंट पार्ट. आणि त्यासाठी वेबसाईट असणं गरजेचं आहे. आता लेंथ एवढीच ठेवू का कमी करू?
आता कापत कापत थोडी फार तर होईलच ना. नाही तुम्ही सांगितलं तर तेवढं मध्ये शेपिंग करणार. एक बोट एवढे हा बोल ना. किती वेळ लागली? 10-15 मिनिटं. 15 मिनिटं. इथेच थांबले. हे कुठलं मॅम? फर्स्ट ब्लॉक आहे ना? नाही सेकंड ब्लॉक मध्ये बी विंग मध्ये. बी विंग मध्ये. किती झालं? ठीक आहे. 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं. ह्याच्यामध्ये असं काही मागे कोणी वगैरे केलं येईल ना? येईल. म्हणजे तेवढी तुम्ही जेवढं मला सांगितलं ना लेयर्स हवेत तुम्हाला त्याच्या. नाही, असं थोडंसं वेगळं दिसतं ना फोन काढला तर. तसं दिसेल की सरळ दिसते? सरळ दिसणार कारण की आपण बॉटमनी बॅकनी लेयर्स नाही दिले तुम्हाला. ह्याच्यामध्ये हवंय ना फ्रंटला लेअर आहे ना. फ्रंटला लेअर देते आणि पाठीमागून स्ट्रेटच राहणार. आता तुम्हाला पोनी बांधता यावे म्हणून. केराटिन वगैरे किती घेते? आता ह्याला तर हा सगळं करतो आम्ही. आमची इथे हेड टू टो सगळी सर्व्हिस आहे. केराटिनचे कॅरेटिनचे शॉर्ट लेंथला 3.5. 3,500. वॉश हेअरकट वगैरे सगळं सगळं सगळं. म्हणा मगाशी बेटा म्हणत होते. आता मॅम का म्हणतात? मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे मोठे आहेत. मला वाटलं लहान असतात. मी लहानच आहे. अच्छा म्हणजे वयामानाने मोठं आहे असं म्हणा. 31 चालू आहे आता. नीचे सरको थोड़ा. इतना भी नहीं ज्यादा. काय होतं का? बस ना बघा. तिला जाऊ दे वॅक्सिंग लावर. ॲव्हरेजची किती होणार? हा? ॲव्हरेजची? थांब जरा पटकन वॅक्सिंग करू. सकाळपासून काय थोड़ा नीचे सरको थोड़ा बहुत सरकते हो. हा? मोठा? स्किन जो आहे ना वो हो? काय करू? ते गरम पर्यंत वॅक्स गरमच आहे. गरम होते. मी लावलं होतं कारण ते कुठे बाहेर बाहेरच लावलेलं. कुठं लावलंय तुम्ही? आणि का लावलं? बस की. करेंगे दीदी. कशाला जास्त टेन्शन घेते? बस येत नाही. आता सीझनला कसं अगं सीझनला कसं माहितीये का वेटिंग आता जे रेग्युलर करणारे क्लायंट आहेत ते येऊन येऊन जात आहेत परत. आम्ही फ्री नाहीये. क्या करोगे? आ जाओ हेयर कट करने के लिए. हेयर कट करने के लिए.
स्ट्रेट कट करने के लिए तो बोलो, मैं कर देती हूँ फटाफट स्ट्रेट वाला। कल तो आना था, कल मैंने मेरा कर दिया। कल मुझे खुद को आने को टाइम नहीं मिला, मुझे कल ही आना था एक्चुअली। ट्रैफिक लगा केपी का, तो वो ट्रैफिक की वजह से मुझे ऐसा लगा मैं ना जाऊँ तो ज़्यादा अच्छा है। मी पण नको पाठवलं. मला येतं, मला वॅक्सिंग येतं, फेशियल येतं, नको तुझा इतका छान जॉब सोडून तू माझ्याकडे येशील. काम कधी पण छोटे. तसं नाही म्हणत, पण तुझं प्रोफेशन चांगलं आहे, मोठं आहे. नाही, मी खूप फ्री असते ना, मोस्टली फोनवर कामं सांगते. माझ्याकडे टीम आहे, 20-25 मुलांची टीम आहे माझ्याकडे. हो का? ट्रेनर वेगळे आहेत, वेबसाईट बनवणारे मुलं वेगळे आहेत. बरं आता मला एक सांग, तुला आता हे जे आहे तर हे एवढेच हवेत का असं लेयर्स इथून फ्लिक्स देऊन त्याला कनेक्ट करायचं? हां, फ्लिक्स देऊन कनेक्ट. हा, म्हणजे एवढी लाईनला इथं लेअरचं शेप देऊ का टोटल, का फक्त लेयर्स मध्ये फ्लिक्स टाकू? लेयर्समध्ये फ्लिक्स तसं म्हणजे कनेक्ट करा, कनेक्ट करू. हां, तो जरा एनहान्स. आता हे मेन म्हणजे मी कसं, ब्लेझर वगैरे पण घालते मॅम. नाही तू ब्लेझर घालते ते मान्य आहे बेटा, पण मेन म्हणजे मग इथून आपण जर घेतलं तर इथून तुला जास्त शॉर्ट पण नकोत ना. आपण ह्या लाईननी जरी घेतले तर ती कनेक्ट करता करता परत ते शोल्डर पर्यंत एवढे सगळे कट होतील केस. चालेल, चालेल ना? मग काय वाढतील परत मला. नाही, तुला चालत असेल तर मला करायला प्रॉब्लेमच नाही, पण मगाशी तू म्हटली ना की जास्त पण मला शॉर्ट नका करू केस, म्हणून मी म्हटलं तुला. एवढे ठेव. कानामागे जातील ना? हो हो, कापू ना. येस. ठीक आहे. हेअरबँड वगैरे लावल्यावर छान दिसेल ना. आणि माहिती की एकत्र फ्रॉन. मुलगी किती वर्षाची म्हणली? 8 वर्षाची. दुसरीमध्ये. वाटलं नाही लग्न झालं म्हणून. मला वाटलं जॉबला वगैरे असेल. जॉब करून थकलं मॅडम. जॉबला होते आधी? कुठे? मी एथर माहिती आहे तुम्हाला, जी इलेक्ट्रिक गाडी आहे, हां. त्याची एरिया मॅनेजर होते पुण्याचे. हो का? मग बोर झालं. कुठली गाडी म्हणली तू? एथर. एथर इथं म्हणलं थार. थार नाही, एथर इलेक्ट्रिक 2 व्हीलर आहे. अच्छा, आता ती नवीन आली ती. हां, नवीन म्हणजे बरेच वर्ष झाले मार्केटमध्ये. मी त्याच्या आधी टाटा टेलिकम्युनिकेशनमध्ये मॅनेजर होते. हे आपलं तिघीचं? नाही, ते TCS आहे मॅम. अच्छा, ते TCS आहे का? हां, ते वगैरे. मी TTMLमध्ये होते. ते शिवाजीनगर संचितीच्या ऑपोजिटला ऑफिस आहे त्यांचं. अच्छा. तिथं मी सेल्स मॅनेजर होते. अख्खं लॉकडाऊन 2 वर्ष मी तिथेच काम केलं. लॉकडाऊनमध्ये? हो, लॉकडाऊनच्या आधी जॉईन झालं होतं. मग मी त्याच्यानंतर एथर जॉईन केलं, 2 वर्ष तिकडे काम केलं.
आता मी स्वतःची फॉर्म टाकले 2 वर्ष झाले. चांगलं आहे ना बिझनेस कधी पण हे बिझनेस नसतं. कारण की कसं 9 to 5 मग ट्रॅव्हलिंग हं, माझी दगदग मुलीकडे थोडंसं हं, लक्ष नव्हतं देता येत. कारण की कसं होतं की मी टाटामध्ये होतं तर मी दुबईला पण 2दा-3दा जाऊन आले. मग माझ्या मुलीचे थोडे हाल व्हायला लागले. हं, गुजरातला मीटिंग्सला जाणं, आठवडाभर तरी स्टे असायचा. हं, दुबईला 2दा-3दा 2-2, 3-3 आठवडे थांबणं, थोडं मग तिचं खाणं पिणं हं. आणि तिला असं घरचं खायची सवय नाही, दुसरं कोणी नाही घरात. आहे. पण कसं ते आपल्या आईच्या हातचंच आवडतं ना. माझी जाऊ आहे, सासू, जॉईंट फॅमिली आमची. हं. तिच्याकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं माझं. हं. म्हटलं बस झालं, आता नाही करायचं जॉब. स्किल्स आहेत ना, मग ते स्वतःसाठी वापरायचे, दुसऱ्यांसाठी कशाला. आता कसं होतं त्यांच्याकडे जॉब करून पण 12-1 वाजत होते मला. घरी येऊन पण मी काम करायचे. मग मी आता माझ्या स्वतःसाठी टाईम देईन ना तेवढा. दिसतोय लूक पूर्ण हा फॉल कसा आला. छान वाटतं. पुढे काय आपको जो आईब्रोज की बाल है ना एकदम खूप जाडकेच होते. अरे मेरे को पहले भी यहाँ से कोई कह रहा था कि आपके बाल एकदम स्मूथली डिलिव्हरी नंतर स्मूथली निकलते कुछ भी काय नहीं काय ऐसा. डिलिव्हरी नंतर सगळे खराब झाले केस. हं. जाड होते केस. ये देखो ना, ये भी निकाल दो नीचे से। ये वाले ना नहीं उधर भी रखे ना हमने निकाल दो पक्का. हाँ लेंथ कम लगेगी आईब्रोज की. कोई बात नहीं, बस एक यहाँ एक यहाँ। कौन सा एक नहीं है उधर ज्यादा है. कौन सा वाला? ये वाला ना ये लास्ट का. हाँ बस लास्ट। मग IT मध्येच होता तो सॉफ्टवेअर इंजिनियर होती. नाही, मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच केलं. पण मी जॉब मार्केटिंग आणि सेल्समध्ये केलं. अभी बी केलं का. BE केलं मी. बी केलं. हा कम्प्युटर सायन्समधनं. हां. पण माझं YD झालं लास्ट इयरमध्ये. एक विषय राहिला माझा. अच्छा. मग मला स्कोप सेल्समध्ये मिळालं. मग मी तिकडेच घुसून गेले असं झालं. मग पण मी आता ट्रेन तर ITच्याच मुलांना करते. ऑनलाईनच ट्रेनिंग चालू असतं. हो, ऑनलाईन. कारण की माझे जे काम ट्रेनर आहेत ते पण वर्किंग प्रोफेशनल आहेत. फक्त दिवसातनं 2 तास तुम्ही द्या. तुम्हाला पर बॅच तुम्ही 15 दिवसात संपवा किंवा त्याला 4 महिने लावा किंवा 6 महिने लावा. पर बॅच तुम्हाला 8,000 10,000 पे करेल. आणि एका बॅचमध्ये किती असतात. एका बॅचमध्ये स्ट्रेंथ असते 20 ते 30 मुलांची. आणि कसं म्हणजे गावाकडची मुलं तेवढं अफोर्ड नाही करू शकत ना. जशी पुण्याची मुलं करू शकतात. गावाकडच्या मुलांना जास्त फीज नाही लावत. 1,000 रुपये 1,500 असं फीज असते. फीज कमी ठेवलेली कारण की 30 मुलं मी उचलते नंतर फ्रीमध्ये. मला प्रोजेक्ट आले की ते मुलं काम करतात माझ्यासाठी. त्यांना पण इंटर्नशिप असेल ना. हां, 6 महिन्याची इंटर्नशिप असते. त्याच्यामध्ये मग मी फ्रीमध्ये मुलांना काम करून घेते त्यांच्याकडनं. बाकी पेड पण असतात. पेड म्हणजे तुम्हाला इंटर्नशिप करायचं तर तुम्ही पर मंथ जी सॅलरी आहे त्याची हाफ सॅलरी तुम्ही मला पे करायची.
मग त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लेटर मग मी देणार. चालेल. आपकी मर्जी, कब करना है? अभी करना है? हो जाएगा क्या? अभी नहीं होगा अभी. होगा ना. त्याचं लुकच करणार ना बेटा. सेटिंग नाही केली तर तू सांग कसं दिसेल ते सेटिंग नाही केली. आता हे अजून तुला शॉर्ट नको आहेत ना? ना. असे जरी ठेवले ना एवढे दोन इक्वल आहेत. हां, दोन इक्वल आहे. हे असं ठेव म्हणजे टोटली हा भाग जो आहे तो असं कवर आणि ही थोडीशी इथं अशीच राहू दे. बऱ्यापैकी फेस कवर झालेला मस्त. ठीक आहे. दिसते का? हे ओकेजनलीच राहणार आहे मॅडम. नाही तू असं नाही ठेवू मी शकते. ओकेजनलीच ठेवणार आहे असं. का पण मी जेव्हा बाहेर जाते तेव्हाच असं राहणार. डेली आपला आंबाडा होता आता आंबाडा गेला. आता पोली राहील. आता आंबाडा गेला. आता मोकळे जरी सोडले तरी छान दिसेल. थोडेसे अजून शॉर्ट केले ना तरी मोकळे छान सोडले असते. ठीक आहे. ते स्टिकी आहेत त्याच्यामुळे आपण जास्त हे केलं नाही. हा ठीक आहे. थँक्यू सो मच तू आम्हाला व्हिडिओ शूट करून दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्ही छान हेअरकट दिल्याबद्दल. नवीन लग्न झाल्यावर त्याच्या आईकडे मी अभ्यास करायला जायचे. हा टर्न हो. इन्फॉर्म झाली का? कसे वाटले केस कट करून? छान वाटलं. आय फील सो मच कॉन्फिडेंट आफ्टर दिस हेअरकट. सो I'll suggest you to subscribe, ma'am. केस दाखव. ते केस